नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आता आजचा ब्लॉग आपला असणार आहे डहाणू महालक्ष्मी। आपण महालक्ष्मीचा जातोय महालक्ष्मीच्या यात्रेसाठी। खूप मजा येणार आहे, व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला जाऊया डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेला। बोला महालक्ष्मी माते की। फायनली मित्रांनो, आपण आता महालक्ष्मीला पोहोचलेलो आहोत। 9:30ला आपण निघालेलो, दीड तासामध्ये आपण महालक्ष्मीला पोहोचलेलो आहोत। तर बघूया आता इथे कुठे आपल्याला गाडी पार्किंग करायला मिळते। तर गाडी पार्किंगला लावून आपण मंदिरात दर्शन करायला जाणार आहोत। आपण दिवसा आलेलो आहे, हा ब्लॉग आपला दिवसाचा असणार आहे महालक्ष्मी यात्रेचा। रात्रीचा ब्लॉग आपला दुसरा असणार आहे, तो आपण याच्या नंतर करूया। आता आपण दिवसाचा ब्लॉग करतोय। बघूया आता इथे कुठे आपल्याला पार्किंग करायला मिळते। फायनली मित्रांनो, आपण महालक्ष्मीला आलेलो आहोत। आता आपण गाडी पार्किंग मध्ये लावून मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जात आहोत। बघू शकता आम्ही इथे आलेलो आहोत, गाडी आपली पार्किंग मध्ये लावलेली आहे। पार्किंग मध्ये गाडी लावून आपण आता मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जात आहोत। पार्किंगचे 100 रुपये चार्ज आहे। इथे तुम्ही 100 रुपये चार्ज करून आपली गाडी पार्किंग लावू शकताय। रोडवर लावली तर तिथून गाडी उचलण्याची शक्यता होऊ शकते, पण इथे पार्किंगची सुविधा आहे। आता दिवसा गर्दी कमी आहे। चला, रात्री जास्त गर्दी असते, रात्री जत्रा जास्त असते, पण आपण दिवसा आलोय। तर चला आता आपण मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाऊया। तर बघू शकता मंदिराच्या मागेच पार्किंगची सुविधा आहे। आपण मंदिराच्या मागेच पार्किंग आहे, तिथे पार्किंगला गाडी लावलेली आहे। बघू शकता गाड्या कमी येतात, दिवसा गर्दी कमी असते। तर चला आता जाऊया आपण मंदिराच्या दिशेने। आधी आपण जाऊन मंदिरामध्ये दर्शन करूया, नंतर जत्रा फिरूया। तर आधी आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन करूया। आपण दर्शन बाहेरनच घेणार आहोत, कारण मंदिरामध्ये खूप गर्दी आहे। दर्शन लाईनमध्ये घ्यायला गेलं तर 3-4 तास जाणार, तेवढं आपल्याकडे वेळ नाही आहे। दर्शन करण्यासाठी आपण पाहिजे दुसऱ्या दिवशी कधीतरी येऊया। चला जाऊया दर्शन करण्यासाठी, बाहेरनच दर्शन घेऊया। तर बघू शकता भरपूर गर्दी आहे, दिवसा जत्रा आहे तरी भरपूर गर्दी आहे। फायनली मित्रांनो, आपण मंदिरापाशी आलेलो आहोत। आपण इथूनच मंदिरात महालक्ष्मी मातेचं दर्शन घेणार आहे। आणि लाईनला गर्दी खूप आहे आणि खूप वेळ लागणार आहे।
तर आपण बाहेरनंच दर्शन घेऊया. बरीच लोक गर्दी असल्याकारणाने बाहेरनंच दर्शन घेतात, कारण यात्रा असल्याकारणाने इथे खूप गर्दी असते. ते बघू शकता खूप गर्दी आहे. मोठी यात्रा असते ही महालक्ष्मीची, डहाणूच्या महालक्ष्मीची. 15 दिवस यात्रा चालणार आहे. बघू शकता आपली माणसं आपल्याला हाय करत आहेत. तर आपण दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण दर्शन करून झाल्यानंतर आता आपण थोडी जत्रा फिरणार आहे. तर आता आपण आलोय भुजिंग सेंटर जिथे आहे तिथे आलोय. इथे तुम्हाला भुजिंग चिकन भुजिंग भेटेल. मटन पाहिजे तर मटन भेटेल, पण मटन तुम्हाला स्वतःला बनवावं लागेल. इथे छानपैकी भुजिंग मिळत आहे, चिकन भुजिंग. महालक्ष्मी यात्रा ही याच्यासाठीच फेमस असते. आणि इथे तुम्हाला सर्व काही सुकी मच्छी सर्व मिळेल इथे. बघू शकता आपण आता भुजिंग घेतोय. भुजिंग घेताना चेक करून घ्या. तर आपला आता भुजिंग घेऊन झालेला आहे. आपण इथेच कुठेतरी बाजूला जेवण बनवणार आहे. तर बघू शकता भरपूर भुजिंग सेंटर आहेत. दिवसा गर्दी कमी आहे, रात्री खूप गर्दी असते. या लाईनला सर्व भुजिंग सेंटर आहेत. इथून तुम्ही भुजिंग घेऊन आपली पार्टी करू शकताय. इथे आजूबाजूला बसायला भरपूर जागा आहे. या पूर्ण लाईनला भुजिंग सेंटरच आहे जास्तीत जास्त. महालक्ष्मीची यात्रा बोललं तर भुजिंग हे इकडचं फेमस खाद्य आहे, चिकन भुजिंग. आणि बघू शकता इथे सुकी मच्छी पण भरपूर आहे. इथे महालक्ष्मी यात्रेमध्ये सुकी मच्छी, तऱ्हेतऱ्हेची सुकी मच्छी विकायला असते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथनं खरेदी करू शकताय. खूप व्हरायटीज असतात. बघू शकता खूप सारे मासे सुकवलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तुम्ही इथून घेऊ शकताय. आणि मसाले, तऱ्हेतऱ्हे जातीचे मसाले बघू शकता. खूप सुकी मच्छी आहे. भुजिंगच्या नंतर इथे सर्व सुकी मच्छीचाच बाजार आहे. बघू शकता जागोजागी. आणि तुम्हाला काय पाहिजे असेल कढई वगैरे पण मिळेल. आणि इथे बघू शकता ओले मासे, मोठाले मासे आहेत, ताजे मासे आहेत. तुम्हाला पाहिजे तुम्ही इथे घेऊन बनवू शकताय. तुम्ही जर बनवायचं तुमच्याकडे साधन असेल तर. बघू शकता भरपूर जत्रा मोठी असते. तर आपण आता भुजिंग घेतल्यानंतर त्या गल्लीतून बाहेर निघालेलो आहोत आणि आपण आता मेन रस्त्याला आलेलो आहोत. बघू शकता मोठे मोठे पालणे आहेत. आणि दुसऱ्या ठिकाणचे मोठे पालणे आहेत ते आपण रात्री बघणार आहोत. त्याचा ब्लॉग दुसरा असणार आहे.
तर आपली जत्रा फिरून झालेला आहे आणि आपण आता मेन रोडवर जात आहोत. बघू शकता समोरच ब्रिज आहे आणि इथे बघू शकता तऱ्हेतऱ्हेची गावठी भाजी मिळेल तुम्हाला, फळं मिळतील. भरपूर फळं आहेत, चिकू, पेरू, जाम, हे सर्व गावठी पदार्थ आहेत. तर चला, हा आता मी ब्लॉग इथेच संपवतोय कारण हा ब्लॉग संपवण्याचा टाईम आलेला आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग आपला असणार आहे रात्रीचा.